नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। शहरात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे। उमेदवार जनतेत जाऊन स्वतःचा प्रचार करताना दिसतात, परंतु काही उमेदवारांवर जनतेचा रोष आहे। कारण आहे त्यांचे घोटाळे। अशातलंच एक नाव आहे सुधाकर कोहळे। दक्षिण नागपूर मतदारसंघाचे आमदार असताना सुधाकर कोहळे यांच्यावर घराजवळील एक मोकळा भूखंड लाटल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी त्यांच्या विरुद्ध गुन्हा देखील दाखल केला होता। दरम्यान तक्रारकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता। यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली होती। त्यामुळे पुढील निवडणुकीत पक्षाने कोहळे यांची तिकीट कापले होते। शेवटी दुखावलेल्या कोहळे यांनी ॲडव्होकेट तरुण परमार यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हायकोर्ट बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली होती। या तक्रारीत त्यांनी ॲडव्होकेट परमार यांच्या आरोपामुळे पक्षाने तिकीट कापल्याचा एवढेच नव्हे, पक्षाच्या शहर अध्यक्ष पदावरून हटवल्याचा आरोप केला होता। दक्षिण नागपुरातील जानकीनगर येथे राहणारे सुधाकर कोहळे यांना पक्षाने वर्ष 2014 मध्ये तिकीट दिले होते। पक्षाच्या संघटन बांधणीसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे कोहळे यांचा निवडणुकीत 81,224 मतांनी विजय झाला होता। त्यांच्या खांद्यावर पक्षाने शहर अध्यक्ष पदाची ही जबाबदारी सोपवली होती। दरम्यान ते नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी सुद्धा होते। या दरम्यान एका सामाजिक कार्यकर्त्याने त्यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप केला। या विरुद्ध हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देखील केली होती। हे प्रकरण नंतर न्यायालयात गेले। न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशी अंती एक करत आरोपींवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। यामध्ये तत्कालीन आमदार सुधाकर कोहळे यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला होता। दरम्यान तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्त्याचे वकील ॲडव्होकेट तरुण परमार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूखंड घोटाळ्याचा आरोप केला होता। जानकीनगर येथील घराजवळील केवळ 1000 स्क्वेअर एकूण क्षेत्रफळ असलेल्या मोकळ्या जागेचे हे प्रकरण होते। याबाबतचे वृत्त काही वृत्तपत्रात प्रकाशित देखील झाले होते। त्यामुळे कोहळे यांनी ॲडव्होकेट तरुण परमार यांची बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हायकोर्ट बॉम्बे मुंबईकडे तक्रार केली। या तक्रारीत त्यांनी पक्षाने आपल्याला ॲडव्होकेट परमार यांच्या आरोपामुळे वर्ष 2019च्या विधानसभेचे तिकीट दिले नसल्याचे तसेच पक्षाच्या शहर अध्यक्ष पदावरून हटवल्याचा उल्लेख केला। खोट्या बातम्या प्रकाशित करून माझी बदनामी आणि नुकसान करण्यासाठी हेतू साध्य करण्यासाठी केल्याचे कोहळे यांनी तक्रारीत म्हटले होते। भाजप नेते सुधाकर कोहळे यांचे तिकीट कटल्यानंतर वर्ष 2019ला पक्षाने मोहन मते यांना दक्षिण नागपुरातून तिकीट दिले। ते 84,339 मताधिक्याने विजयी झाले। नंतर कोहळे यांना पक्षाने नागपूर ग्रामीण अध्यक्षपदी नेमून त्यांची एकीकडे पदोन्नती केली तर दुसरीकडे नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यांच्या नेतृत्वात झालेल्या रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांना पराभव पत्करावा लागला। येथून काँग्रेस उमेदवार श्यामकुमार बर्वे हे मताधिक्याने विजयी झाले। असे असताना पक्षाने पुन्हा कोहळे यांना ग्रामीणमधून आयात करून आणि त्या मतदारसंघातील प्रगती पाटील, वैशाली चोपडे, नरेश बर्डे सारखे तळमळीचे आणि निष्ठावान कार्यकर्ते डावलून पश्चिम नागपूर मतदारसंघातून का उमेदवारी दिली असा प्रश्न विचारला जातो। अशा प्रकारे आधी नागपूर शहर नंतर नागपूर ग्रामीण असा धक्कादायक प्रवास करत कोहळे आता पश्चिम नागपुरात पक्षाकडून किल्ला जरी लढवत असले तरी निष्ठावान कार्यकर्ते प्रचारापासून दूर आहेत। त्यामुळे त्यांना विजय मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे।